कसं आहे, जे धमकी देणारे लोक आहेत ना, त्या धमकी देणाऱ्या माणसाचं मी अभिनंदन केलं. तू जर धमकी दिली नसती तर 3 कोटी लोकांनी माझं भाषण ऐकलं असतं, पण तुझ्या धमकीमुळे 13 कोटी लोकांनी ऐकलं. तू माझ्या धमकी द्यायचं वेगवेगळ्या राज्यात जाऊन कर. तू हरियाणात केलं, तू यूपीमध्ये कर, बिहारमध्ये कर, तू देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कर. तुझं अभिनंदन करतो. डोकं लागते ना. असा माणूस जर माझं इनडायरेक्ट काम करत असेल, चायला 3 कोटीच्या ऐवजी 13 कोटीपर्यंत माझा विचार पोहोचवत असेल, तर तो माझं काम करून राहिला आहे. माझ्या लोकांनी का बघितलं? अरे वामन मेश्रामला मारणारा कोण माणूस आहे? हट्टानं बघितलं, न बघणाऱ्या माणसाने बघितलं. नाही, महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की ब्राह्मणांना ब्राह्मणत्व देशावर थोपवायचं आहे जबरदस्तीनं. ते ब्राह्मणत्वाच्या नावानं थोपवता येत नाही. लोक म्हणतात ह्याच्या ब्राह्मणाचं कसं काय आम्ही ऐकणार? 2% आहेत तुम्ही लोक. हिंदू सुद्धा असं म्हणते. मग काय करतात ते? तीच गोष्ट हिंदुत्वाच्या नावावर खाली लावली. मग ते हिंदू म्हणवणारे जे SC ST OBC लोक आहेत त्यांनी आपलं बोलून आले ते. त्यामुळे आपल्याला त्यांचं समर्थन केलं पाहिजे. हिंदुत्वाच्या नावाखाली जे समर्थन करतात त्यांना जर समजून सांगितलं की हे हिंदुत्व नाही, हे ब्राह्मणत्व आहे. कारण जेवढं हिंदुत्व आहे किंवा जे हिंदुत्वाचं बोलतात ते बोलणारे जर ब्राह्मणच आहेत. जरा सांगा बरं, कोण ब्राह्मण नाही आहे? हे सर्व हिंदुत्वाचं बोलणारे, हिंदुत्वाचा सिद्धांत सांगणारे, हिंदुत्वाचा सिद्धांत शोधून काढणारे सर्व ब्राह्मण आहेत. एकही गैर ब्राह्मण किंवा बहुजन नाही. का? ॲडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकाराचा अधिकार भारतामध्ये अस्तित्वात नव्हता. कुठल्या SC ST OBCच्या लोकांना मतदानाचा अधिकार होता ज्याच्या आधारावर देशाचे राज्यकर्ते निवडले जात होते? होता का? नव्हता ना. जेव्हा 26 जानेवारी 1950ला हा कायदा अस्तित्वात आला त्याच्यानंतर हिंदुत्व अजेंडा आला ना. अजेंडा अगोदर नाही होता आला, तो नंतर आलाय. का आला? कारण त्यांना त्यावेळेस लक्षात आलं की ज्या लोकांना आमच्या धर्मव्यवस्थेमध्ये कुठलाही अधिकार नाही, आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला त्यांना अधिकार संपन्न केलंय. आता त्यांच्या मताशिवाय कोणी आमदार बनणार नाही, कोणी खासदार बनणार नाही. मग त्यांचं समर्थन मिळवायचं असेल तर त्यांचा आवडेल अशा भाषेत बोलावं लागेल. मग ते जर स्वतःला हिंदू म्हणत असतील तर नाही, तुमचं हिंदुत्व आम्ही आणू इच्छितो, तुमचं हिंदुत्व देशावर. त्याचं नेतृत्व कोण करणार? ब्राह्मण. मग नेतृत्व कोणाच्या हातात राहणार? ब्राह्मणाचे. मग हे हिंदुत्व कसं काय? तर ब्राह्मणत्व आहे. ते लपवून ब्राह्मणत्व लागू करत आहेत. ते उघडपणे हिंदुत्व बोलतात, लपवून ब्राह्मणत्व लागू करतात. ब्राह्मणत्व म्हणजे काय? वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासींचं सेग्रिगेशन, महिलांची गुलामी, शूद्रत्व, ओबीसी. एक आमचा आणखी एक शब्द जे हिंदुत्व आहे ना त्याच्यासाठी आणखी काउंटर शब्द आहे शूद्रत्व. शूद्रत्व म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये 52% ओबीसींना काय म्हटलेलं आहे? शूद्र. म्हणजे हे ब्राह्मण लोक ओबीसींना शूद्र म्हणतात. ते शूद्र वर्णव्यवस्थेमध्ये आहेत. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे लोक शूद्र नाही आहेत, ते अस्पृश्य आहेत. हे बहुसंख्य जे आंबेडकरवादी लोक आहेत ना त्यांना शूद्र आणि अस्पृश्यातलाही फरक कळत नाही. एक डायरेक्टर आहे, त्यांनी शूद्र फिल्म बनवला, त्याच्यात अस्पृश्याचं दाखवलं. म्हणलं गदा आहे की नालायक आहे? तुला अक्कल आहे काही? नालायक का? प्रोड्युसर डायरेक्टर झाला, तुला शूद्रातला आणि अस्पृश्यातला फरक कळत नाही, तुला डायरेक्टर बनवलं उडे नालायक माणसानी. ज्याला शूद्र आणि अस्पृश्यातला फरक कळत नाही तो ज्याला फिल्म बनवलं, त्यांनी फिल्म शूद्राचं बनवलं आणि दाखवलं अस्पृश्याला. अबे नालायक का? तुला यातला साधा फरक कळत नाही? अस्पृश्य म्हणजे कोण आणि शूद्र म्हणजे कोण? बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहित. शूद्र म्हणजे कोण, अस्पृश्य म्हणजे कोण? 2 ग्रंथ आहेत, बाबासाहेबाचेच आहेत. हे आंबेडकरवादी बनवणारी सुद्धा लोक जे आहेत पुस्तकाचे नावही माहीत नाही. अरे असं म्हणल्यानं चालणार आहे का? अरे डोक्यात काहीतरी असलं पाहिजे ना, विचार असला पाहिजे ना डोक्यात बाबासाहेबाचा. म्हणून माझं त्याची बामण अरे फटकूट राहत नाही, त्याच्यासमोर चालत नाही. म्हणजे मी पुऱ्या विषयात बोलतो. लॉजिक, तर्क
म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे काय आहे, ब्राह्मणत्व म्हणजे काय, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासींचं सेग्रिगेशन, शूद्रत्व ओबीसीवर थोपवणे, महिलांची गुलामी, हे सर्व यामध्ये ब्राह्मणत्वामध्ये सामील आहे. मग हे ब्राह्मणत्वामध्ये जी गोष्ट सामील होते ती गोष्ट सांगता येत नाही लोकांना. सांगितली की जोडे मारला, बाम ना जोडेनं मारीन म्हणते, तुझ्या वस्तीत येऊन मारीन. नाही हिंदुत्व हा असं बोल ना. आमचाच माणूस ब्राह्मणत्वाच्या नावानं जोडे मारायला तयार आणि हिंदुत्वाच्या नावावर त्याच्या बाजूने उभा, तिकीट घेतोय, आमदार बनते, आमचाच बहुजन, त्याला मजबूत करून राहिला बामणाला. हे राजकारण वामन मेश्रामला कळते. कोणाला कळते? कळते का काही? पण मला एक गोष्ट अशी निदर्शनात येते की या देशातला शिकलेला देखील वर्ग जो आहे, म्हणजे आत्ताचे युवक जे आहे, हे देखील हिंदुत्वाचा झेंडा घेऊन कुठे हनुमान चालिसा म्हणायला लागतात, कुठे काय राम चालिसा म्हणायला लागतात, कुठे काय जिकडे दिसेल तिकडे तो म्हणजे त्या कोणी जो आदेश देईल तर त्याच्या पाठीमागे लागलेला असतो. पण जो शिकलेला वर्ग आपण जो म्हणतो, पण असा कुठे दिसत नाही. नेमकं हिंदुत्वाचाच मुद्दा हा कुठे ना कुठेतरी दिसला जातो. पण यांना देखील माहिती असेल ना का कुठे ना कुठेतरी बाबा हिंदुत्व म्हणजे काय आहे, आणि जे अगोदर जी मनुस्मृती आहे ही मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली होती, तर याचे देखील काय मुद्दे आहेत हे जर देशामध्ये लागू जर झालं तर या देशामध्ये कितीतरी मोठं महासंकट येऊ शकतं. हे युवकांना माहीत नसेल का? आपले शिकलेले लोक काय विचारत आहे, मी म्हणतोय मनुस्मृती वाचली का? अरे बाबासाहेबांनी जाळलेली गोष्ट वाचायला सांगता तुम्ही? काय तुम्हाला समजतं का? वामन मेश्राम, तुमचं नाव मी खूप ऐकलं होतं, पण तुम्ही काहीतरी उलट सुलट बोलताय. बाबासाहेबांनी जो ग्रंथ जाळला तो वाचायला सांगता? एवढी नालायक आहे शिकलेले जे तो तुम्ही बोलता. वाचल्याशिवाय कसं? बाबासाहेबांनी न वाचता जाळली नाही ना, वाचली, त्याची समीक्षा केली, त्याच्यानंतर जाळलंय. तो ग्रंथ आपण वाचला पाहिजे की नाही? वाचला तर आपल्याला समजेल की नाही? मग काय म्हणता बाबासाहेबांनी वाचला, आम्हाला वाचायची काय जरूरत आहे? आम्ही बाबासाहेबाचा आहे अनुयायी, बस झालं, वाचायची जरूरत नाही. भेट म्हणून का? सर बोला, विचारा. तुम्ही ओढा, झालं यांचं. सर आता मी एक मागं व्हिडिओ पाहिला, तुम्हाला एक धमकी दिली होती, त्याच्याबद्दल काय सांगाल का? त्याचं काय झालं? नवीन जय हिंद. कसं आहे, जे धमकी देणारे लोक आहेत ना, त्या धमकी देणाऱ्या माणसाचं मी अभिनंदन केलं. तू जर धमकी दिली नसती तर 3 कोटी लोकांनी माझं भाषण ऐकलं असतं, पण तुझ्या धमकीमुळे 13 कोटी लोकांनी ऐकलं. तू माझ्या धमकी द्यायचं वेगवेगळ्या राज्यात जाऊन कर. तू हरियाणात केलं, तू UP मध्ये कर, बिहारमध्ये कर, तू देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कर. तुझं अभिनंदन करतो. डोकं लागते ना. असा माणूस जर माझं इनडायरेक्ट काम करत असेल, चायला 3 कोटीच्या ऐवजी 13 कोटीपर्यंत माझा विचार पोहोचवत असेल, तर तो माझं काम करून राहिलाय. माझ्या लोकांनी का बघितलं? अरे वामन मेश्रामला मारणारा कोण माणूस आहे? हट्टानं बघितलं, न बघणाऱ्या माणसाने बघितलं. कोण आहे रे बाबा? 13 कोटी लोकांनी बघितलं. मग धन्यवाद दिले पाहिजे की नाही? तुमच्या माध्यमातून धन्यवाद. त्याला आणखी काही संदेश द्या. काय संदेश द्यायचा? त्याला संदेश दिलाय. तू वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन असे फरशा दाखवून माझी हत्या करायचं बघ, घोषित कर. तू हत्या बित्या काय घोषित करून करणार नाही मला माहीत आहे, पण असं केल्यानं माझा फायदा होतो. वामन मेश्राम घाबरलेला माणूस नाही आहे. माझं चालूच आहे देशभर, दररोज प्रवासाच आहे. उद्या दिल्लीत आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेशात जिथं BJPचं सरकार आहे. त्यांना माहिती आहे वामन मेश्रामला हात लावला म्हणजे जरा देश पेटू शकते. संघटन आहे माझं 567 जिल्ह्यात. एक RSS, दुसरं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही उभेच आहोत, असे समोरासमोरच आहोत. कोणी दलित नंतर नाही तिथे आम्हीच डोकं तयार केलं लोकांचं. जे अर्धवट तुम्ही म्हणता ना, ते अर्धवट लोक काय वाचत नाही, काही नाही. आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेतो.
ट्रेनिंग घेऊन तयार करतो. जसं एखादा आईवडील एखादा मुलगा शिकत नाही, मग तो आईवडील काय करतो माहिती आहे? अरे याचा कोचिंग लावा रे, कोचिंग लावतो, त्याला तयार करते. तसं मी आंबेडकरवादामध्ये कोचिंग देतो. लोक काय म्हणतात, अरे हे क्लास घेतल्यानं होणार आहे. क्लास घेतल्यानं होणार आहे बाबा, आंबेडकरवाद शिकवावं लागतो, आपोआप येत नाही. भारत सरकारच्या पुस्तकामध्ये तो शिकवला जात नाही. अरे फोटो सुद्धा छापत नाही बाबासाहेबाचा. शिकवलं कुठं आहे बाबासाहेबाचं? विचारधारा कुठल्याच पुस्तकात नाही भारत सरकारच्या. आहे कुठल्या तरी एकतरी पुस्तक आहे? एक तरी पुस्तक भारत सरकारचं बाबासाहेबाच्या विचाराच्या संबंधात आहे? मग शिकवावं लागेल ना मला. आंबेडकरवाद ट्रेनिंग घेऊन लोकांना सांगावं लागेल की नाही? हे फुलेवाद, शाहूवाद हे सांगावं लागेल. अरे हे आहे आमच्या महापुरुषांची विचारधारा. मग ते आम्ही सांगतो. घटनेच्या आर्टिकल 19चा मीच प्रचार केला. कोणाच माहीत नव्हतं हे 19 काय. भाषण स्वातंत्र्याचा, संघटन बांधण्याचा, प्रचार करण्याचा मौलिक अधिकार आर्टिकल 19 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तो कुणाच्या बापाने दिला नाही, आमच्या बापानं दिला. आम्ही असं म्हणतो, आम्हाला तर दिला बाप नाव, तुम्हाला पण दिला. तुझा बाप मनुस्मृतीचा होता, मनू होता, त्याने तुम्हाला दिलं, आम्हाला नाही दिलं. पण आमचा बाप तुझ्या मनूपेक्षा महान होता, आम्हाला तर दिलं, तुम्हाला पण दिलं. आमचा बाप महान, तुझा बाप नालायक मनुष्य आहे, नालायक होता, फक्त तुम्हाला दिलंय 3%. ओके, खूप झालंय.